नमस्कार, मी भाऊ तोडसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी परमवीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केली त्यातल्या एका महत्त्वाच्या तपशिलाबद्दल बोलणार आहे. किंबहुना या याचिकेतली मेख किंवा खोच नेमकी काय आहे त्याच्यावर चर्चा झालेली नाही. बाकी मग त्यातले आरोप, त्याचा इन्कार वगैरे वगैरे किंवा कोण त्या सुकला खोटे आहेत का खरे आहेत याच्यावर खूप चर्चा झाली. पण परमवीर सिंग थेट कोर्टात का गेले आणि त्यातून त्यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्री यांना अडकवण्यासाठी खेळलेली नेमकी चाल कुठची आहे याचा उहापोह कुठेही झालेला नाही, जो त्या याचिकेत आलेला आहे. पण तो समजून घेणं अगत्याचं आहे. शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव मांडला. त्यानंतर काही तासात परमवीर सिंग यांच्या वतीने ही याचिका सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली आणि आपण जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले त्याची कसून चौकशी व्हावी आणि ती चौकशी कशी व्हावी याचा तपशील खुद्द परमवीर सिंग यांनी त्या याचिकेमधून सांगितलेला आहे. अर्थात ती याचिका बुधवारी सुनावणीला आली आणि सुप्रीम कोर्टाने त्यावर आपला निकाल दिलेला नाही किंवा सुनावणी केली नाही. पण त्या याचिकेच्या बाबतीत परमवीर सिंग यांना असं सांगण्यात आलं किंवा त्यांच्या वकिलांना की तुमच्याकडे हायकोर्टात जाण्याचा पर्याय असताना तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात का आलाय. हायकोर्ट हा तुमचा सगळ्यात पहिला पर्याय असतो आणि तो पर्याय सोडून किंवा ती संधी सोडून तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात का आला. तेव्हा परमवीर सिंग यांचे वकील रोहटगी, मुकुल रोहटगी यांनी ठीक आहे, आम्ही सुप्रीम कोर्टातून अर्ज मागे घेतो आणि हायकोर्टात अर्ज दाखल करतो असं सांगितलं. पण त्यात सुप्रीम कोर्टाने त्यांना आणखीन एक दुरुस्ती करायला सांगितली आणि ती फार महत्वाची आहे. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की यामध्ये तुम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का बनवलेलं नाही, पार्टी का बनवलेलं नाही. तेव्हाही मुकुल रोहटगी म्हणाले की ठीक आहे, सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्यानुसार आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुद्धा त्यात पार्टी करू आणि त्याप्रमाणे हा अर्ज हायकोर्टामध्ये मुंबईचा सादर केला जाईल. आणि त्यामुळे या याचिकेत काय आहे लक्षात घ्या की यामध्ये काही तथ्य नसतं तर सुप्रीम कोर्टाने ती याचिका तशीच्या तशी फेटाळली असती. पण त्यांनी तुमच्याकडे हायकोर्टात संधी आहे म्हणून खाली जा असं सांगितलंय. म्हणजे त्यासाठी वेळ आपला वाया घालवण्यापेक्षा जिथे पहिल्या पातळीवर छाननी व्हायला पाहिजे तिकडे तुम्ही जा. आणि त्यामध्ये एक त्रुटी राहिलेली आहे की ज्या गृहमंत्र्यांच्या कारभारावर तुमचा आक्षेप आहे त्यांनाही पक्षकार करा हे सुप्रीम कोर्टाने सुचवलं. याचा अर्थच ही याचिका सत्ताधारी गोटातून जेवढं सांगितलं जाते तेवढा पोरखेळ नाहीये. त्यामध्ये काही ना काही तथ्य आहे आणि त्याचा हायकोर्टामध्ये आता उहापोह होईल. पण तो जो काय सगळे आपले पुरावे दिले, चॅट दिले वगैरे वगैरे गोष्टी त्यामध्ये माजी आयुक्त परमवीर सिंग यांनी काही गोष्टी जोडलेल्या आहेत. पण त्यांनी जो तपास मागितलेला आहे तो तपास एका गोष्टीसाठी फार महत्वाचा आहे. आणि एक प्रकारे परमवीर सांगतात की या दिशेने तपास झाला तर गृहमंत्री आणि वाजे यांच्यातला थेट संपर्क सिद्ध होऊ शकेल असं त्यांनी सुचवलेलं आहे. पण परमवीर सिंगांच्या त्या याचिकेतला किंवा पत्रातला तो मुद्दा फारसा चर्चेला आलेला नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे वाजेंना NIA ताब्यात घेऊन आता जवळजवळ 2 आठवडे व्हायला आलेले. येत्या शनिवारी
रात्री त्याला 2 आठवडे होतील. त्यांना कोर्टात हजर केलेला आणि त्यांचा रिमांड घेतला त्यालाही 2 आठवडे आता होतील, शनिवारी होतील. मुद्दा असा आहे की NIA वाजे यांना ताब्यात घेतल्यानंतर ज्या झपाट्याने या विषयामध्ये शोध घेतला गेला आणि एकामागून एक जे धागेदोरे समोर आणले गेले. 6 गाड्या मित्रांनो पकडलेल्या आहेत, 6 गाड्या. त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली गाडी आहे स्कॉर्पिओ, त्याखेरीज मर्सिडीज गाडी आहे, इनोवा गाडी आहे, कुठची ऑडी आहे, किती प्रकारच्या. आणखीन मला त्या गाड्यांची नावं पण सांगता येत, पण आत्तापर्यंत जी माहिती मला ऐकायला मिळाली त्यानुसार NIAच्या ताब्यात 6 गाड्या होत्या आणि या एकापेक्षा एक महागड्या गाड्या वाजे सरसकट आपल्या पोलिसी कारवायांमध्ये वापरत होते. षडयंत्रासाठी वापरणं हा वेगळा भाग आहे, कारण आता षडयंत्र कशाला म्हणायचं आणि पोलीस कारवाई कशाला म्हणायचं हाच एक गहन प्रश्न झालेला आहे. पण सांगायचा मुद्दा असा की एकट्या वाजेने 6 गाड्या वापरल्या आणि त्यापैकी इनोवा गाडी तर पोलीस आयुक्तालयाच्या आवारातच सापडलेली आहे. त्यामुळे या 6 गाड्या ज्या वाजे वापरत होता आणि ज्या थेट वाजेच्या मालकीच्या नाहीत आणि पोलिसांच्याही मालकीच्या नाहीत, पण पोलिसांच्या कारवाईसाठी वापरल्या गेल्या हे आता उघड झालेलं आहे. अगदी अर्णवला पकडायला जेव्हा वाजे आले होते तेव्हा ही स्कॉर्पिओ होती हे पण चव्हाट्यावर आलंय. अर्णवने पण ठणकावून ते सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या कुठच्या फुटेजमध्ये ते सापडते, CCTV फुटेजमध्ये. आणि मग या पार्श्वभूमीवर परमवीर सिंग यांची जी याचिका आहे त्यामधला एक मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो, ज्याचा उहापोह मी जे सगळ्या चॅनेलवरच्या चर्चा बातम्या ऐकतोय, बघतोय, वाचतोय त्यात त्याचा उहापोह फारसा झाला नाही, चर्चा झाली नाही, त्याचं कारण मीमांसा झाली नाही, त्याचं कारण सांगण्यात आलं नाही. म्हणूनच हा एक स्वतंत्र व्हिडिओ फक्त त्या याचिकेतल्या एका मुद्द्यावर मी करायचं ठरवलं. कारण माझ्या मते त्या सगळ्या याचिकेमध्ये ती खोच आहे किंवा मेख आहे. सगळ्यात मोठी मारलेली पाचर ती आहे. ही याचिका सुप्रीम कोर्टाला सादर केल्यानंतर त्यामध्ये परमवीर सिंग म्हणतात की गृहमंत्री अनिल देशमुख यांचं जे शासकीय निवासस्थान आहे, ज्ञानेश्वरी नावाचा शासकीय बंगला, त्यातलं CCTV फुटेज ताबडतोबीने ताब्यात घ्यावं असं परमवीर सिंग आपल्या याचिकेत म्हणतात, सुप्रीम कोर्टाला सादर केलेलं आहे. हा काय भाग आहे, त्याची चर्चा फारशी का होत नाही. परमवीर सिंग CCTV फुटेज कडे का बोट दाखवतात. इथे आपल्याला लक्षात येईल की अनिल देशमुख यांचा बचाव मांडण्यासाठी दिल्लीतली जी दुसरी पत्रकार परिषद शरद पवार यांनी घेतली त्यामध्ये पवार छाती ठोकपणे पत्रकारांना सांगत होते की अनिल देशमुख ज्या काळात हा सगळा खंडणीखोरीचा आणि हप्ता वसुलीचा डाव रचत होते आणि वाजे यांच्याशी बोलत किंवा त्यांना आकडे सांगत होते, त्या काळात देशमुख हे मुंबईतच नव्हते, ते कुठच्या नागपूरच्या काय कुठच्या इस्पितळामध्ये करोना बाधेसाठी उपचार घेत होते. हा दावा करण्यासाठी पवार साहेबांनी दुसरी पत्रकार परिषद घेतली, हे तुम्हाला आठवत असेल, तुम्ही बघितलं असेल. पण पवार साहेब हे बोलत असतानाच खोटे पडले, कारण भाजपचे अमित मालवीय यांनी तत्काळ काही सेकंदात 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख हे पत्रकार परिषदेत बोलत होते याचा फोटो सादर केला. नवे आपण पत्रकार परिषद घेतली हे दाखवणारा जो फोटो अनिल देशमुख यांनी स्वतःच्या ट्विटरवर टाकला होता आणि काहीतरी कॉमेंट्री केली होती, तोच ट्विट जसाच्या तसा अमित मालवीय यांनी ट्विटरवर टाकला आणि तिथल्या तिथे पवार साहेबांना त्याच पत्रकार परिषदेत मेघा प्रसाद नावाच्या टाइम्स नावाच्या रिपोर्टरने उलटा प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता पण ट्विटरवर
अनिल देशमुखांनी स्वतःच फोटो टाकलाय की ते उपचार 15 फेब्रुवारीला घेत नव्हते. तेव्हा मग पवार साहेबांना सारवासारव करावी लागली. त्यांना कोणतरी बाजूचा त्यांच्या अनुयायी किंवा सहकारी मदतनीस होते, त्यांनी येऊन कानात सांगितलं की नाही नाही, ते तिथून बाहेर पडले आणि हॉस्पिटलच्या आवारातच थांबलेल्या पत्रकारांना जाता जाता त्यांनी काहीतरी सांगितलं. मग अनिल देशमुख यांच्या समोर जे टेबल होतं त्याच्यावरच्या वेगवेगळ्या चॅनेलच्या माईककडे बोट दाखवलं गेलं आणि जेव्हा पुढचे प्रश्न विचारायला लागले ती मेधा प्रसाद, तेव्हा पवार साहेब संतापले, विचलित झाले आणि त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की त्यानंतर पवार कसे फसले याची कहाणी विरोधी नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पवारांना देखील अपुरी माहिती देऊन पवारांची फसगत त्यांच्याच सहकार्यांनी आणि गृहमंत्र्यांनी केलेली आहे. त्यानंतर स्वतः अनिल देशमुख हे सोशल मीडियात आले. त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ केला आणि टाकला की आपण तिथून विमान पकडलं, आपण करोना उपचार संपल्यावर आपल्या अंगात त्राण नव्हतं पण पत्रकार थांबले म्हणून आपण पत्रकारांना काही प्रश्नाची उत्तर द्यायला थांबलो, आपल्या अंगात त्राण नव्हतं म्हणून तिथेच खुर्ची टाकून आपण बसलो आणि पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली आणि मग तिथून आपण विमानाने मुंबईत आलो आणि घरातल्या घरात क्वारंटाईन झालो असा खुलासा देशमुख यांनी केलेला आहे. आणि मग तोच आधार घेतला गेला की 15 पासून 27 फेब्रुवारी पर्यंत तुमचे अनिल देशमुख आपल्या घरात म्हणजे सरकारी बंगल्यात क्वारंटाईन झालेले होते. मग त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह लागलं की जर तुम्हाला होम क्वारंटाईन सांगितलंय तर तुम्ही विमान प्रवास केलात कसा, तुम्हाला विमान प्रवासाची परवानगी दिली कोणी? कारण ज्याला क्वारंटाईन सांगितलेलं आहे त्याने प्रवास सुद्धा करायचा नसतो. कुठेतरी नजीकच्या आपल्या घरात जाऊन, म्हणजे नागपूरमध्ये तुम्ही असाल तर नागपूरमध्ये तुमचं घर आहे, तिथे जाऊन तुम्ही क्वारंटाईन व्हायला पाहिजे होतं. इतर प्रवाशांसाठी विमानतळावर प्रवेश नाकारला जातो. मग यांना विशेष विमान घेऊन करोनाचं विमान कर्मचाऱ्यांना करोना फैलावायला मदत करायची मोकळीक दिली कोणी? गृहमंत्र्यांनी. हा प्रश्न आला. पण तोही बाजूला ठेवू. प्रश्न असा आहे की त्यांच्याच कबुलीनुसार अनिल देशमुख हे नागपूरहून मुंबईला आले होते आणि खाजगी विमानाने आले असतील, कुठच्याही विमानाने पण आले आणि ते क्वारंटाईन झाले आणि मग 27 तारीख पर्यंत आपण क्वारंटाईन होतो असा त्यांचा दावा आहे. पण त्यावर त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय किंवा प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं ते व्यायाम करायला बाहेर पडायचे, तेवढी वेळ सोडली तर ते क्वारंटाईन होते. म्हणजे घराबाहेर तुम्ही पडत होता हे तुमच्याच प्रवक्त्याने सांगितलेल्या पक्षाच्या. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या नेत्यांना खोटं पाडण्याची स्पर्धा चालू आहे की काय कोणाला माहित. पण तोही विषय सोडून देऊ. मुद्दा असा की परमवीर सिंग जेव्हा म्हणतात की ज्ञानेश्वरी किंवा अनिल देशमुख यांच्या निवासस्थानाचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या असं ते का म्हणतात? याचं कारण त्यांनी जो चॅट आपल्या मूळ पत्राला जोडलेला आहे व्हॉट्सअपवरचा, त्यामध्ये पाटील नावाचे एसीपी त्यांना सांगतात की वाजेची आणि अनिल देशमुख यांची भेट 28 फेब्रुवारी पूर्वी कधीतरी झालेली आहे. म्हणजे 28 फेब्रुवारीच्या आधीची गोष्ट आहे. आणि अनिल देशमुख सांगतात आपण 27 फेब्रुवारी पर्यंत होम क्वारंटाईन का आपल्या घरातच होतो. आणि परमवीर सांगतात या सगळ्या काळातलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या. काही कळतंय मित्रांनो, धागे कुठे सुटलेले आहेत त्याची गाठ मारायला कळतंय. सीसीटीव्ही फुटेज मागितलंय याचा अर्थ सीसीटीव्ही फुटेज त्या बंगल्यात जी प्रत्येक गोष्ट चालते त्याचं चित्रण नसतं. जिथे जिथे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याच्या कक्षेत जेवढ्या गोष्टी येतात तेवढ्याच टिपल्या जातात. अनिल देशमुख यांच्या त्या ज्ञानेश्वरी बंगल्याच्या स्वयंपाकघरामध्ये सीसीटीव्ही आहे की नाही मला माहित नाही,
नसेल तर त्या दिवशी काय पदार्थ शिजला हे कुठलाही कॅमेरा टिपणार नाही. आणि ते सीसीटीव्ही फुटेज परमवीर सिंग यांना नकोय. किंवा ते दिवाणखान्यात बसले तर तिथे कोण आलेला होता, किंवा ज्ञानेश्वरी बंगल्यामध्ये मंत्र्यासाठी जो ऑफिसचा कक्ष असतो, कार्यालयीन कक्ष असतो, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे का, असेल तर तिथे कोणी येऊन गेला हे टिपलं जाईल. तो सीसीटीव्ही कॅमेरा हा बंगल्याच्या बाहेर असेल, गेट जवळ असेल तर त्या गेटमधून कोण आत आलं, बंगल्यामध्ये कोण आत आलं, पोर्च पर्यंत कोण आलं, हे सगळं चित्रण ते कॅमेरे करते. पण सगळ्या बंगल्यामध्ये काय काय झालं किंवा कोण कोण आले हे सगळं टिपलं जाणार नाही. आणि मंत्र्याच्या बंगल्यावर कोणीतरी कंपाऊंडची भिंत ओलांडून येणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे जो कोणी येईल तो बंगल्याच्या गेटमधूनच आत येणार. याचं कारण मंत्र्यांच्या बंगल्यावर सुद्धा गेट जवळ पोलीस पहारा असतो. तुम्हाला पूर्व परवानगी नसेल तर कोणीही डायरेक्ट आत येत नाही, कुठची गाडी आत येत नाही आणि सोडली जात नाही. आणि त्यामुळे परमवीर काय सांगतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परमवीर सांगतात त्या बंगल्यातलं सगळं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या. याचा अर्थ जिथे सीसीटीव्ही लावलेला आहे अशा जागी अनिल देशमुख जाणीवपूर्वक त्यांना कारस्थान कुभांड करायचं असेल, वाजेला भेटायचं असेल तर त्या कॅमेऱ्यात टिपलं जाईल. अशा जागी ते बसणार नाहीत, भेटणार नाहीत, बोलणार नाहीत. पण त्याच गेटमधून सचिन वाजे जर 15 ते 27 फेब्रुवारी आत आले असतील तर ते मात्र कॅमेऱ्याने टिपलेलं असेल. आणि म्हणून ते सीसीटीव्ही फुटेज डॅमेज केलं जाईल. त्याच्या आत ते ताब्यात घ्यावं असा परमवीर सिंग यांचा आग्रह आहे. याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाला परमवीर सांगतात की अनिल देशमुख यांच्या बंगल्याचं सीसीटीव्ही फुटेज जितके कॅमेरे असतील त्या सगळ्या कॅमेऱ्यांचं सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेतलं जावं. हा जो उल्लेख परमवीर सिंग यांच्या सुप्रीम कोर्टाला सादर केलेल्या याचिकेत आहे त्यातली सगळ्यात मोठी मेघ ती आहे. पण विषय मित्रांनो तिथे संपत नाही. ज्ञानेश्वरी बंगल्यामध्ये 15 ते 27 फेब्रुवारी कोण कोण आले, 28 फेब्रुवारी कोण कोण आले हे सगळे पायानी चालत येतील असं नाही. अनेक गाड्या आलेल्या असू शकतात आणि त्या गाड्या चालवणारा कोण आहे हा स्पष्टपणे सीसीटीव्ही दिसेल असं बिलकुल नाही. कदाचित धुरकट दिसेल, त्याच्या तोंडावर मास्क असेल तर त्याचा चेहराही ओळखणं कठीण आहे. त्यामुळे समजा अगदी वाजे येऊन गेले तरीही त्यांनी तो जो काही दाखवतात त्यांना प्रत्यक्ष कुठचा ढगळ झब्बा सदरा घातला होता तसं घालून वजेना चालवून घेण्यात आलं. वाजेना अँटिलिया जवळ तसा झब्बा घालून, डोक्याला रुमाल बांधून आणि तोंडावर मास्क लावून वजे जर गाडीतून आलेले असतील तर त्यांना ओळखणं अवघड आहे. अगदी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलं तरी हा बघा तो वाजे असं कोणी बोट दाखवू शकणार नाही. पण त्याची एक दुसरी बाजू आहे मित्रांनो. त्याची दुसरी बाजू अशी की या दरम्यान 15 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी किंवा अगदी आपण असं म्हणू की 15 फेब्रुवारी ते 13 मार्च इतक्या दीर्घ काळात, कारण 13 मार्चला वाजेंना अटक झाली आणि हे सगळं उघडं पडलंय, तेव्हा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरी या गृहमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी ज्या ज्या गाड्या आल्या त्यांचं फुटेज ताब्यात घ्या, सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घ्या असा परमवीर सिंग यांचा आग्रह किंवा मागणी आहे. आणि ते फुटेज ताब्यात घेतलं तर ते वाजेतला ओळखता येण्या एवढा त्याचा चेहरा दिसत नसला तरी ते आयडेंटिफाय होऊ शकतं. याचं कारण
NIAच्या ताब्यातल्या 6 गाड्या, त्या 6 गाड्यांपैकी एक जरी गाडी 13 मार्च पर्यंत, 15 फेब्रुवारी ते 13 मार्च या काळामध्ये ज्ञानेश्वरी या सरकारी बंगल्यामध्ये त्या 6 जप्त केलेल्या गाड्यांपैकी एखादी गाडी जरी येता जाताना CCTV फुटेजमध्ये टिपली गेली असेल तर त्या सगळ्या गाड्या वाजे चालवत होता. त्यामुळे वाजे हा त्या कालखंडामध्ये 5 फेब्रुवारी ते 13 मार्च या कालखंडामध्ये वाजे अनिल देशमुख यांच्या सरकारी निवासस्थानी येऊन गेल्याचा आरोप सिद्ध होतो. आणि त्यासाठीच परमवीर सिंग आग्रह धरतात की ज्ञानेश्वरी बंगल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याचं CCTV फुटेज ताब्यात घ्या. आणि असं ते का म्हणतायत, ते इतकी घाई का करतायत, अजून ज्याचा गुन्हा सुद्धा नोंदला गेला नाही त्याचं CCTV फुटेज ताब्यात घेण्याचा आग्रह हा एवढ्यासाठी आहे की तो सगळ्यात मोठा पुरावा यामधला ठरू शकतो आणि तो नष्ट केला जाण्याची भीती परमवीर सिंग यांना वाटते आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी परमवीर करतात. त्यामध्ये गृहमंत्र्यांच्या बंगल्याच्या CCTV फुटेज ताब्यात घेण्याचा आग्रह आहे, कारण तो या प्रकरणातला सगळ्यात वाजे आणि अनिल देशमुख यांच्यातला थेट संपर्क, डायरेक्ट लिंक सिद्ध करणारा अत्यंत महत्वाचा आणि मोक्याचा पुरावा आहे. आणि म्हणून हीच परमवीर सिंग यांच्या सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या याचिकेतली सगळ्यात मोठी मेख आहे, सगळ्यात मोठी खोच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, लाईक करा, शेअर करा, मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष असेच निसटलेल्या बातम्या आणि घडामोडी आणि त्यांचे महत्त्वाचे पैलू तुमच्यासमोर उलगडून ठेवतो. प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.